पेपरफुटीनंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द. एनटीएचा निर्णय. 3 मे रोजी झाली होती परीक्षा. पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश. परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत. एक व्यक्ती ताब्यात. नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाल्याची सूत्रांची माहिती. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी. भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया. हे अपयश नसून तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा. नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा. नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. परीक्षेसाठी पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा होणार. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका. राज ठाकरेंचा खोचक सल्ला. पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखतंय. मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी. परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. शरद पवार यांची पोस्ट.